भल्या पहाटे राजे उठले. त्यांनी स्नान आणि देवपूजा आटोपली. बाहेर तांबडं फुटलं होतं. येसूबाईंनी स्नान आणि देवपूजा उरकली. इतक्यात सुभेदार आत आला. राजांना सांगू लागला, राजे, बाहेर पालखी, मेना, भोई सारं तयार आहे. शंभूराजांनी काळजीनं ओढलेला येसूबाईंचा चेहरा बघितला. तसं ते बोलले, महाराणी, आपण इतक्या चिंताग्रस्त का दिसता? आपण पुढे निघा, आम्ही पाठोपाठ धावत्या घोड्यावर नेऊ. राजे, आजचा दिवस अशुभ वाटतोय, नका थांबू इथं. येसू, अगं असं कसं वागून चालेल आम्हाला? आम्ही या मुलखाचे राजे आहोत. काल रात्री त्या यादवांना शब्द दिला आहे मी. सुभेदार, ते यादव पहा येतीलच आत्ता. ते गेलेत कुठं? सुभेदार सांगू लागले, राजे, काल रात्रीपासून ते यादव बंधू देवडीवर ठाण मांडून बसले आहेत भूतांच्या दूतासारखे. ऐकलंस येसू? अगं टाहो फोडून रडणाऱ्या लेकराकडे पाठ फिरून माता पुढे जाऊ शकत नाही आणि दारात न्याय मागण्यासाठी उभे असलेल्या रयतेला ओलांडून राजा पुढे जाऊ शकत नाही. सुभेदार पुढच्या वर्दीसाठी बाहेर निघून गेला. येसूबाईंच्या पाठोपाठ शंभूराजे आतल्या दालनात आले. मात्र येसूबाईंच्या हृदयातला काळजीचा थेंब त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी आवेगाने बाजूच्या खांबावर हात ठेवला. त्या मुसमुसू लागल्या. ते दृश्य पाहून राजांना आश्चर्य वाटले. ते महाराणींच्या जवळ जाताच येसूबाईंनी त्यांना मिठी मारली. वेलीने वृक्षाला घट्ट विळखा घालावा तशी. शंभूराजे काही न बोलता येसूबाईंच्या डोक्यावरून हात फिरू लागले. येसूबाईंची समजूत घालत मध्येच त्यांची गंमत उडवत शंभूराजे बोलले, अख्खा महाराष्ट्र आपल्या करड्या शिस्तीच्या धाकाखाली ठेवणारी आमची महाराणी एखाद्या सामान्य घरेलू स्त्रीसारखी वागू शकते? कुठे गेला तो तुमचा धाक, दरारा, ती शिस्त? शंभूराजे ऐकायला तयार नव्हते. न्याहारीपर्यंत न्यायदान आटोपतो आणि लगेच पाठोपाठ निघतो असा राजांनी येसूबाईंना शब्द दिला. बाहेर निघायची तयारी झाल्याचे पुन्हा एकदा सुभेदारांनी येऊन सांगितले. तेव्हा शंभूराजे येसूबाईंना बोलले, तुमच्या पालखी मेण्यांसोबत 800 घोडी निघतील. इतकी कशाला? मग आपणासोबत कोण आहे? येसूबाई बोलल्या, 400 घोडा आहे आमच्याबरोबर. नको नको, राजांचं संरक्षण महत्त्वाचं. नको येसू, अगं त्या दुर्गाबाईंच्या आणि राणूच्या आठवणींचे निखारे जन्मभर जाळत राहिले आहेत आम्हाला. उगाच तुम्हावर कोणते अरिष्ट नको. आपण असे करू, मिळूनच जाऊ. नको नको, तुम्ही तडक पुढे निघा. अंतःपुरात दुसरे कोणी नव्हते. येसूबाईंनी शंभूराजांच्या पायावर आपले डोके ठेवले. तिथे आसमानची उष्ण फुले वाहिली. त्यांची ती अवस्था पाहून शंभूराजांनाही भरून आले. त्यांनी आपल्या लाडक्या महाराणीला वात्सल्याने पोटाशी धरले. राजांच्या त्या घट्ट आणि उबदार मिठीमध्ये येसूबाईंना आपल्या पिताजी म्हणजेच पिलाजीरावांचीच याद झाली. येसूबाईंच्या डोळ्यातले अश्रू हलक्या बोटाने पुसत शंभूराजे हसून बोलले, एवढाही भरवसा राहिला नाही तुझा कोणावर आता? सह्याद्रीचं हिरवं रान, ही तांबडी माती ह्या शिवपुत्र संभाजीला दगाफटका करेल असं वाटतं की काय तुला? उशीर खूप होत होता. बाहेर उजाडले होते. सूर्यकिरणे फाकण्यापूर्वी संगमेश्वर पार करून बाहेर पडायला हवे होते. दारात 15-20 पालख्या आणि मेणे तयार होते. काही दासी सोबत होत्या. राजांना पुन्हा एकदा मुजरा करून येसूबाई आपल्या शाही मेण्यामध्ये बसल्या. चंदनी महिरप असलेल्या खिडकीतून त्या बाहेर पाहू लागल्या. वाड्याच्या पायरीवर शंभूराजे उभे होते. राजांना दंडवत करून भुयांनी मेणा उचलला. इतक्यात शंभूराजे धीम्या सुरात गरजले, थांबा. राजे ताडताड चालत मेण्याजवळ आले. येसूबाईंनी विचारले, काय स्वामी? महाराणी, चिंता करू नका. दुपारी तुमची पालखी चिपळुणात वशिष्ठी नदीच्या काठी पोहोचेल आणि तुम्ही तिथल्या आमराईत दशमीचा घास तोंडात टाकण्यापूर्वी आम्ही धावत्या घोड्यावरून तिथं हजर राहू. राजांच्या भरोशानं त्या वियोगाच्या वेळी येसूबाई गोड हसल्या. तेव्हा शंभूराजे म्हणाले, परवा रायगडाच्या पायथ्याशी आपण पोचू. तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट आपण करा. कोणती? प्रवेशद्वारातील चित्त दरवाजाचा पाषाणी उंबरठा लागलाच निरखून ठेवा. कशासाठी? येत्या काही दिवसात आम्ही नक्कीच फत्ते होणार आहोत. तो औरंगजेब कुठून कुठे सापडेलच. मला औरंग्याची मुंडी छाटून ती त्या उंबरठ्यात गाडायची आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय.